आपण इतर काही महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत। बातमी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या नव्या अल्टिमेटमची आहे। आंबेडकरांनी अजूनही आघाडीसाठी पर्याय खुला ठेवलाय। आचारसंहितेच्या पूर्वी तोडगा न निघाल्यास उर्वरित 26 जागांची घोषणा करणार असल्याचं अल्टिमेटम प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला दिलंय। बहुजन वंचित आघाडीनं काँग्रेस राष्ट्रवादीकडे 22 जागांची मागणी केली आहे। यात माढा, बारामती आणि नांदेडच्या जागेचाही समावेश आहे। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजच्या न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीला जागा वाटपाच्या बद्दलचा अल्टिमेटम देताना नेमकं काय म्हटलेलं आहे आणि इतर मुद्द्यांवरून त्यांनी कसा टीका केली आहे जाणून घेऊया। तेव्हा 22 जागा आम्ही जे डिक्लेअर केलेले आहेत ते नॉन निगोशिएबल आहेत। उरलेल्या जागा जे आहेत ते उरलेल्या जागेंवरती आपण बोलावं, म्हणजे एक प्रकारे क्लोज समजायचं। आम्ही आता आमच्या स्वतःचं इंटरनल आम्ही असं एक डेडलाईन केलेली आहे। नोटिफिकेशन निघालं इलेक्शनच्या तर उरलेल्या जागा आम्ही जाहीर करून टाकू, म्हणजे संपलं। आता तुम्ही आघाडीबरोबर जाणार नाही? नाही, आम्ही नोटिफिकेशनच्या अगोदर काँग्रेसला इंटरेस्टेड असेल तर त्यांनी बोलावं। तेव्हा आपण बघितलं की बहुजन वंचित आघाडीच्या संदर्भात जी टीका होतीये त्याच्याला सुद्धा उत्तर दिलेलं आहे आणि एक अल्टिमेटम त्यांनी दिलाय। तर तिकडे वंचित बहुजन आघाडीमध्ये धुसफूस सुद्धा पाहायला मिळते। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आता कोणाला उमेदवारी मिळणार यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात रस्सीखेच सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी ठरवलं तर आपण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू असं आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितलंय। मात्र प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यातल्या जागा वाटपाचा तिढा सध्या सुटताना दिसत नाहीये। त्यामुळे आता वेगळी गणितं काय असणार याकडे सगळ्यांच्या नजर आहेत। खरं सांगितलं तर माझी इच्छा आमदारच राहण्याची आहे, पण काय आहे की अल्टिमेटली पार्टीचा जे आदेश असेल, आम्ही सगळं असद ओवैसी साहेबांना मानणारे लोक आहे, ते आमच्या पार्टीचे प्रमुख आहे। त्यांचा आदेश असेल आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद असेल तर नक्की आम्ही का नाही प्रयत्न करू। दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेमध्ये या सगळ्याबद्दल नेमकं काय भाष्य केले बघूया। आता एमआयएम बद्दल बोलला, तुमच्या बरोबर आहेत ते। औरंगाबादमध्ये काय झालं? तुम्ही उमेदवारी घोषित केली, तिकडे ते एमआयएम वाले बोलतात आम्हाला उभं राहायचं। ते कॉम्प्लिकेशन आहे? मी असं म्हणेन की कॉम्प्लिकेशन नाही आहे। आणि मला तर इम्तियाजनी पुन्हा असं ट्विट त्या ठिकाणी केली रात्री की औरंगाबादचे जे काही आहे ते मी आणि ओवैसी असं दोघं बसून आम्ही ठरवू। या सगळ्या ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की मतभेद काहीच नाही आहे त्याच्यामध्ये। एखाद्या कुठल्या तरी लोकसभा मतदारसंघामध्ये एमआयएमच्या काही कार्यकर्त्यांनी वक्तव्य केलं असेल, ते एमआयएमनी केले वक्तव्य असं धरता कामा नये। ते त्या युनिटनी केलेलं वक्तव्य आहे, रिझॉल्व्ह होऊन जाईल, त्याच्यामध्ये काही अडचण नाही। दरम्यान एकीकडे आंबेडकरांनी आघाडीला अल्टिमेटम दिलेला असताना दुसरीकडे उद्या काँग्रेस राष्ट्रवादीची जागा वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। यामध्ये अहमदनगर आणि औरंगाबादच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसनं औरंगाबादच्या जागेच्या बदल्यात राष्ट्रवादीकडे नगरची जागा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नगरची जागा न दिल्यास औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सोडणार नसल्याचा इशारा काँग्रेसनं राष्ट्रवादीला दिल्याचं सुद्धा कळतंय। तर सुजय विखेंना राष्ट्रवादीत जाण्यास स्वारस्य नसल्याचंही आता समोर येत आहे। त्यामुळे हा जो तिढा आहे जागा वाटपाचा तो मात्र कधी सुटणार याची उत्सुकता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना नक्की लागली आहे। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नगरच्या तिढ्यावर नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात। औरंगाबादच्या आदलाबादील जागा होतील का, किंवा उद्या सुजय विखेंचा एनसीपीत प्रवेश होईल ही जी राजकीय वर्तुळात चर्चा आहे, नेमकं काय परिस्थिती? अद्यापही त्याच्यामध्ये कुठलाही प्रगती नाही आहे। आजच्या घटकेला तर ती जागा राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे त्यांनी हा निर्णय, आम्ही ती विनंती केलीच आहे। सुजय विखे हे चांगले उमेदवार आहेत, काँग्रेसला जागा मिळण्याचा आमचा प्रयत्न आहे। अद्याप काही निर्णय झालेला नाही। दरम्यान या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, सातत्याने गेल्या आठवड्याभरापासून 15 दिवसापासून आपण नगरच्या तिढ्याबद्दल बोलतोय। आता अशोक चव्हाण असं म्हणाले की चर्चा पुढे सरकत नाहीये, काय कारण आहे नेमकं? उलटसुलट वक्तव्य येत आहेत पण चर्चा पुढे सरकत नाहीये, अडलीय कुठे? विलास, जर पाहिलं तर नगरची जागा ही सुजयसाठी गेले 3 वर्षापासून सुजय विखे पाटील तिथं प्रयत्न करत आहेत, पण विखे आणि पवार या घराण्यांमधला जो पूर्वीचा संघर्ष आहे
त्याच्यामुळे कदाचित राष्ट्रवादी ही कोंडी करू पाहते. आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस कदाचित पुढच्या काळामध्ये म्हणजे पुढच्या 2 दिवसामध्ये याबाबत स्पष्ट भूमिका घेईल असंच दिसतं. पण विखे हे मात्र राष्ट्रवादीमध्ये नगरच्या जागेवर लढवायला फारसे इच्छुक नाही आहेत. कदाचित जर असं झालं नाही तर विखेंनी अन्य पर्याय स्वीकारला तर महाराष्ट्रामध्ये वेगळं आश्चर्य व्यक्त करायला नको आहे आणि तशी चाचपणी देखील विखे करत आहेत. पण यात एक तोडगा असं कदाचित निघाला जाईल असं सांगितलं जातं. औरंगाबादची जागा जी आत्ता काँग्रेसकडे आहे ती कदाचित राष्ट्रवादीला दिली जाईल आणि त्याच्या बदल्यामध्ये राष्ट्रवादीकडे नगरची जी जागा आहे ती घेतली जाईल. आणि याच वेळी हे सगळं करत असताना कदाचित राष्ट्रवादी दबाव म्हणून सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा देखील पदरात पाडून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्कीच नेमकं काय होतंय आणि कुणाला काय मिळतंय याकडे आपली नजर असेल. उद्या बैठक होणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अयोध्येतील राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणातील जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवलाय. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मध्यस्थाचं नाव सुचवायला सांगितलं. हा जमिनीशी नव्हे तर धार्मिक भावनांशी जोडलेला प्रश्न आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल. अयोध्या प्रश्नी मध्यस्थ प्रकरणी निकाल. धार्मिक भावनांशी जोडलेला प्रश्न. हिंदू महासभेचा मध्यस्थाला विरोध. निर्मोही आखाडा मुस्लिमांची मध्यस्थ नेमायची तयारी. अयोध्या प्रश्नी मध्यस्थ या विषयावरील निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलाय. सुनावणीच्या दरम्यान पक्षकारांमध्ये मध्यस्थ नेमण्यावरून मतभिन्नता दिसून आली. मुस्लिम पक्षकार आणि निर्मोही आखाडा मध्यस्थ नेमण्यासाठी राजी होते तर हिंदू महासभेनं मध्यस्थ नेमायला विरोध केला. चर्चा कशी व्हावी हे सुप्रीम कोर्टानं ठरवावं असा मुद्दा मुस्लिम पक्षकारांनी मांडला. यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं स्पष्ट केलं की अयोध्येतल्या जमिनीचा वाद आणि त्याचे प्रभाव याला कोर्ट गंभीरतेनं घेतात. सर्व पक्षकार मध्यस्थांचं नाव सुचवत असतील तर त्यावर आजच निर्णय देता येईल असं घटनापीठानं स्पष्ट केलं. हम चाहते थे कि फास्ट ट्रैक कोर्ट बने, जल्द से जल्द निर्णय हो, लेकिन अगर नहीं होता, अगर माननीय कोर्ट सुप्रीम कोर्ट इस बात को कह रहा है, विकल्प दे रहा है मध्यस्थता के लिए, तो हम तैयार हैं कि मध्यस्थता किया जाए. केस तो चलता ही रहेगा, जो होगा देखा जाएगा, लेकिन मध्यस्थता के लिए भी हम तैयार हैं. हम चाहते हैं कि आपसी अगर जो सहमति के आधार पर अगर भव्य मंदिर का निर्माण होता तो इससे अच्छा कोई बात नहीं हो सकती. अयोध्येतला प्रश्न हा धार्मिक भावनांशी निगडीत आहे. इथल्या निर्णयाचे पडसाद जनतेच्या भावना आणि राजकारणावर पडू शकतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ए बोबडे यांनी एक मध्यस्थ नको तर पॅनल हवं असं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती ए बोबडे यांनी या विषयावर भाष्य केलं. अयोध्येत मंदिर होतं की मशीद या इतिहासातल्या गोष्टी आहेत. इतिहास बदलता येत नाही असं बोबडे म्हणाले. तसंच आधी जे झालं त्यावर आपलं नियंत्रण नाही, मात्र आता जो वाद आहे त्यावर चर्चेतून तोडगा निघावा अशी कोर्टाची इच्छा असल्याचं न्यायमूर्ती बोबडे म्हणाले. तर न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांनी मध्यस्थ कितपत शक्य आहे असा सवाल उपस्थित केला. लगता है कि बहुत अच्छा चांस है इस टाइम में कि इस मैटर को अच्छे ढंग से सॉर्ट आउट किया जाए, तो हम लोग उसका स्वागत करते हैं. राजनीति घुस गई है, इस कारण से किसी को चाहत नहीं कि मैटर सॉर्ट आउट हो. अभी कैसे आप कह दे रहे हो कि क्या हो जा रहा है मीडिएशन में. हम कहते हैं एक टेबल पर बैठे तो हम लोग सामने बात तो करें. एक मीडिएटर कोई बैठ जाता है, रिटायर्ड ऑनरेबल जस्टिस सुप्रीम कोर्ट के जस्टिस या 2-3 बैठ जाते हैं तो सॉर्ट आउट हो सकता है. अयोध्येतील 2.77 एकर जागेचे सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांच्यात समान वाटप केले जावे असा आदेश अलाहाबाद हायकोर्टानं 9 वर्षांपूर्वी दिला होता. त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या 14 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहेत. या याचिकांवरील सुनावणीत मध्यस्थ नेमण्याचा मुद्दा पुढे आला. त्यावर काय निकाल येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरमध्ये भाजप खासदार आणि आमदारांमधील हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय. एका प्रकल्पाच्या नामकरणावरून हा वाद झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं आणि त्यानंतर दोघांनी जी यथेच्छ धुलाई एकमेकांची केलेली आहे ती मात्र जगाच्या समोर आली आहे. हे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना आपण निवडून देतो आपले प्रश्न सोडवण्यासाठी, आपल्या प्रश्नांसाठी मांडायला हवं. पण हे लोकप्रतिनिधी आज अशा प्रकारे एकमेकांच्या अंगावर धावून गेले, जोडा काढला आणि जोड्यानं एकमेकांना बडवत राहिले. जनता बघेल यांचं काय करायचं. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.